आणि आता आपण पाहूया स्पीड न्यूज। नववर्षाच्या निमित्तानं राज्यातल्या मंदिरांमध्ये मोठी गर्दी झालेली आहे। साईंच्या दर्शनासाठी हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेत। विठुरायाच्या दर्शनानं सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक भाविक पंढरपुरात दाखल झालेत। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे। पहाटेपासूनच मंदिर परिसरात साई भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता आज रात्रभर साई मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय साई संस्थानने घेतलाय। साई मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आलेली आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी रत्नागिरीला अधिक पसंती दिली आहे। गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय। मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या पोशाखातले पोलीस तैनात आहेत। 34 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी मंडणगड दापोली मार्गाला पसंती दिलेली आहे। या मार्गातून प्रवास करत असताना खाडीमधून प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे खाडीतून पलीकडे जाण्यासाठी फेरी बोटीची सेवा आहे। या फेरी बोटीचं बुकिंग हाऊसफुल झालंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पावलं आंदरमावळ आणि पवना धरण परिसराकडे देखील वळू लागलेली आहेत। टेंट आणि कॅम्पिंग व्यावसायिकांनी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं संपूर्ण परिसर उजळून निघालाय। दरम्यान दक्ष काटकर यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात इथली दृश्य चित्रित केली आहेत। मुंबईतल्या वरळी परिसरातल्या गोपचर इमारतीमधील रहिवासी अनोख्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत करतात। यंदा या ठिकाणी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला आरोपी आफताब पुनावालाच्या पुतळ्याचं दहन करत नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून वाईट प्रवृत्तींचं दहन करून नववर्षाचं स्वागत करण्याची गोपचर इमारतीतल्या रहिवाशांची परंपरा आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची गर्दी होत असते। त्यामुळे बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत। नवीन वर्षाच्या निमित्तानं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6000 रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल। निर्भया पथक, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल आणि श्वान पथकाचीही करडी नजर असेल। पुण्यामध्ये 31st सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरद्वारे वाहन चालकांची तपासणी सुरू आहे। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी शौर्य दिन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे। शौर्य दिन सोहळ्यासाठी तब्बल 5000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। शौर्य स्तंभाच्या सजावटीची सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे। कोरेगाव भीमा इथं विजयस्तंभावर शौर्य दिन अभिवादन सोहळा सुरक्षित पार पडावा यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली आहे। विजयस्तंभाला विविध रंगांच्या 5 टन फुलांच्या माळांनी सजावट करण्यात येणार असून त्यासाठीची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा माडनं दिलाय। मागण्या मान्य न झाल्यास 2 जानेवारीपासून रुग्णालयातील सर्व सेवा बंद करण्यात येतील असं माडनं म्हटलंय। मुंबई, पुणे आणि नागपूर या विमानतळांवर 7 दिवसात उतरलेल्या 97,805 प्रवाशांपैकी 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलंय। यापैकी 2 रुग्ण पुण्यातील तर गोवा आणि मुंबईमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे। औरंगाबाद पोलीस भरतीची मैदानी चाचणी 2 जानेवारीपासून सुरू होतीये। औरंगाबादच्या ग्रामीण भागातील पोलीस शिपायांची 39 पदं रिक्त असून यासाठी 5725 उमेदवारांनी अर्ज भरले। दापोलीच्या केळशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झालेली आहे। आरोग्य केंद्रातील रिक्त पदं भरली जात नसल्यानं लोकांची प्रचंड गैरसोय होतीये। त्यामुळे ही रिक्त पदं तातडीनं भरावीत आणि आरोग्य केंद्राची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक करतायत। राज्य शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलंय। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे, तर 10वीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये कापसाचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी विक्री थांबवलेली आहे। गेल्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल
10,000 रुपये दर मिळत होता, मात्र यंदा प्रति क्विंटल 7,200 रुपये इतकाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवलेली आहे. रायगड किनारपट्टीवर पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्यानं बंदरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. सीसीटीव्ही देखील बंद असल्यानं हीच बंदरं देशविघातक कारवाया करण्यासाठी वापरली जाण्याची भीती देखील वर्तवण्यात येते. पोलीस मात्र आम्ही सतर्क असल्याचं सांगतायत. गोंदियात नवेगावमधील भिवखिडकी इथं एका शेतात बिबट्यानं 2 पिलांना जन्म दिला. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाकडून मादी बिबट्या बछड्यांवर नजर ठेवण्यात येते. मनमाड परभणी रेल्वे मार्गाच्या इलेक्ट्रिफिकेशनच्या कामाचा सुरुवात झालेली असून अंकाई ते औरंगाबाद मार्गाची यशस्वी चाचणी देखील झालेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहे. दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी फडणवीस बीडमध्ये जाणार आहेत. फडणवीसांच्या उपस्थितीत व्यसनमुक्ती रॅलीचा समारोप होणार आहे. ठाण्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि त्यांच्या साथीदारांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप जाधव यांच्या भावानं केलाय. औरंगाबादच्या शिऊरमधल्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय. पीटर मशीन चोरीचा तपास करताना पोलिसांनी 10 चोरीच्या बाईक, 6 विद्युत पंप आणि 3 पीटर मशीन आढळलेले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. धुळ्यामध्ये अवैध एलपीजी गॅस पंपावर पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आलेली आहे. 20 सिलेंडर, रिक्षासह इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. जालन्यामध्ये एका व्यक्तीनं किरकोळ वादातनं आपल्या पत्नीची हत्या केली आहे. दरम्यान पोलिसात तक्रार दाखल होताच 6 तासांमध्ये फरार आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी आता पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. सोलापुरात दारू तस्करी करणाऱ्यांवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई सुरू आहे. गोव्याहून तस्करी करणाऱ्या 2 कार्समधून दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तर 3 ठिकाणी छापे टाकत तब्बल 2 लाख रुपयांची दारू हस्तगत करण्यात आलेली आहे. जळगावच्या रिंगरोड परिसरात चोरट्यांनी एका घरातनं लॅपटॉप, मोबाईलसह 10,000ची रोकड लांबवली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांचा तपास सुरू आहे. जळगावच्या धरणगावमध्ये दरोडेखोरांनी वृद्ध महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. चोरट्यांनी या वृद्ध महिलेच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून वृद्ध महिलेला जखमी केलंय. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातल्या शिरस गावात शॉर्ट सर्किटमुळे शेतात आग लागली. या आगीमध्ये 2 एकरवरचा ऊस जळून खाक झालाय. महावितरण आणि महसूल विभागानं नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. सहलीसाठी औरंगाबाद आणि शिर्डीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात झालाय. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या तर 3 मुलींची प्रकृती गंभीर आहे. बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. बुलढाण्यातल्या घाटपुरी भागात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झालाय. पाण्याची मोटर बाहेर काढताना तोल जाऊन व्यक्ती विहिरीत पडला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जळगावच्या पाचोऱ्यात अज्ञात वाहनानं बाईकला धडक दिली. उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या खोकसा घाटात मजुरांच्या पिकअप गाडीचा अपघात झाला. या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झालेत. जखमींवर सध्या विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबई पोलीस मुख्यालयाअंतर्गत शिपाई पदासाठी रिक्त असलेली 204 पदं भरली जाणार आहेत. या 204 पदांसाठी 12,375 इतके अर्ज आलेत. भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक पद्धतीनं होणार असून इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असं आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी केलंय. रेल्वे प्रवासादरम्यान धावती गाडी पकडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना अनेक दुर्घटना घडल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी साक्षात यमराजालाच प्लॅटफॉर्मवरून फिरवत यापुढे जो कोणी व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडेल अशा व्यक्तीला थेट यमराज उचलणार अशी मोहीम राबवत जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय. भिवंडी तालुक्यातील पहारे गावात तब्बल 24 वर्षांपासून सरपंचच नसल्यानं गावची विकास कामं ठप्प पडलेली आहेत. सरपंच पदासाठी
आदिवासी आरक्षण आहे, पण गावामध्ये एकही आदिवासी बांधव राहत नसल्यानं सरपंच पदाची खुर्ची रिकामीच आहे। त्यामुळे शासनाच्या मूलभूत सोयी सुविधांपासून गावकरी वंचित आहेत। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकची सुरू असलेल्या चौकशीला असणारी स्थगिती राज्य सरकारनं उठवलेली आहे। त्यामुळे आता बँकेच्या चौकशीचा फेरा पुन्हा सुरू होणार आहे। बँकेतील नोकर भरती घोटाळा, अनियमित कर्ज वाटप आणि गैरकारभाराच्या विरोधात आघाडीच्या काळात जिल्हा बँक चौकशीचे आदेश दिले गेले होते। मात्र आता चौकशीवरची स्थगिती उठवल्यानं संचालक मंडळाचे धाबे दणाणलेत। जालन्यातल्या हॉटेल मधुबनमध्ये ग्राहकानं ऑर्डर केलेल्या वांग्याच्या भाजीमध्ये मेलेला उंदीर आढळल्यानं ग्राहकानं चांगलाच गोंधळ घातला। हॉटेल मालकाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून हॉटेल मालकावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकानं केलेली आहे। बीड शहरातल्या बिंदुसरा नदीपात्रात कचरा टाकल्यानं नदीपात्राची दुरावस्था झालेली आहे। विशेष म्हणजे नगरपालिकेच्या घंटागाड्या देखील नदीपात्रातच कचरा आणून टाकतायत। त्यामुळे नागरिक आता संताप व्यक्त करतायत। कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करून नदी स्वच्छ करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। घाटकोपरच्या असलफा भागातील 72 इंचाची ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। हा पाण्याचा प्रवाह इतका जबरदस्त होता की या प्रवाहामुळे रस्त्यावरची अनेक वाहनं, आजूबाजूची घरं आणि दुकानातलं साहित्य देखील वाहून गेलंय। तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणातला आरोपी शिजान खान याला वालीव पोलिसांनी वसई सत्र न्यायालयात हजर केलेलं होतं। न्यायालयानं शिजानला पोलीस कोठडीत 1 दिवसांची वाढ केलेली आहे। बुलडाणा जिल्ह्यामध्ये 21 वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वाशिम उपजिल्हा प्रमुखानं तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। गुन्हा दाखल होऊन 6 दिवस उलटून गेले तरी अद्यापही आरोपी मोकाटच आहे। आरोपी राजकीयदृष्ट्या सक्षम असल्यानं आमच्या जीवाला धोका असल्याचं सांगत पीडितेनं आरोपीला अटक झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा दिलाय। 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना अमरावतीत घडली आहे। आरोपी एका रिसॉर्टमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथं छापा टाकला। यावेळेला रिसॉर्टचा मालक आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवरच दगडफेक केली। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। दुचाकी चोरून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। एक चोरटा अजूनही फरार आहे। या प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलीस करतायत। 35 वर्षीय ऊसतोड मुकादमानं आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार बीड तालुक्यातल्या बेलखंडी पाटोदा इथं घडलाय। त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही। नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीतल्या साईबाबांच्या दर्शनासाठी म्हणून मुंबईतील भांडूप इथून दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याचा मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरनं धडक दिल्यानं अपघातात मृत्यू झालाय। या अपघातात दुचाकीवरील 6 वर्षांची चिमुकली मात्र बचावलेली आहे। भिवंडी तालुक्यातल्या होलीमेरी शाळेच्या समोर भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं पायी जाणाऱ्या तृतीयपंथीयाचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या तृतीयपंथीयाच्या नातेवाईकांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। बोईसरच्या मोल्डिंग कंपनीजवळ वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात झालाय। साखरपुडा करून घरी परतत असलेली पिकअप व्हॅन उलटून हा अपघात झालाय। अपघातात 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले। परभणी जिंतूर महामार्गावर कार आणि ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ऑटोमधले 4 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत। एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मिंडाळा शिवारात वाघानं एका महिलेवर हल्ला केला। या हल्ल्यात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। घटनास्थळी जात वनविभागाच्या टीमनं पंचनामा केलेला आहे। सांगली शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे। शहरात भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। त्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी नागरिक करतायत।
अकोला महापालिका क्षेत्रामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढल्यानं अपघातही वाढलेत आणि यासाठी पालिकेकडून जनावरं पकडण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे। त्यापूर्वी प्रत्येकानं आपली जनावरं गोठ्यात ठेवावीत असं आवाहन केलं गेलेलं आहे। बुलढाण्यामध्ये राजेश पाटील यांनी डाक तिकिटांचं प्रदर्शन भरवलं। यामध्ये 125 देशातील डाक तिकीटं ठेवण्यात आली। प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला। बीडच्या श्री क्षेत्र राक्षस भुवन इथं शनी जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। यावेळेला दिवसभर अखंड तैलधारात्मक अतिरुद्र अभिषेक आणि कीर्तन भजन आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। यावेळेला जिल्ह्यासह परराज्यातले भाविक सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेमध्ये उभं राहण्यापासून भाविकांची आता सुटका होणार आहे। साईबाबा संस्थाननं तब्बल 109 कोटी रुपये खर्चून बांधलेलं अत्याधुनिक दर्शनरांग कॉम्प्लेक्स लवकरच सुरू होईल। मार्च महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे। केंद्र सरकारनं 1 जानेवारीपासून ठराविक अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीच्या व्याज दरांमध्ये वाढ केलेली आहे। ज्येष्ठ नागरिक ठेव योजनेलाही वाढीव व्याज मिळणार आहे, पण पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे सगळीकडेच बर्फच बर्फ पाहायला मिळतोय। या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद लुटतायत। हिमाचल प्रदेशमध्ये अटल टनेलजवळ बर्फवृष्टीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आलेली आहे। जवळपास 300हून अधिक गाड्या या जोरदार बर्फवृष्टीमध्ये अडकून पडलेल्या होत्या। पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीनं या सर्वांची सुटका करण्यात आली आहे। जम्मूच्या रामबानमधील नॅशनल हायवेवर भूस्खलन झाल्याची घटना घडली। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, मात्र भूस्खलनाचा एक नवा व्हिडिओ समोर आलेला आहे। उत्तर प्रदेशच्या आग्रामधला एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। यात एक तरुण चालत्या गाडीच्या बोनेटवर बसून रील्स बनवताना दिसतोय। उत्तर प्रदेशमधल्या चंदौलीमध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याची घटना घडली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय। पाटण्यामध्ये गंगा घाटावर एक बोट बुडाल्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये 7 जण बेपत्ता असल्याचं समजतंय। या बोटीतनं एकूण 14 जण प्रवास करत होते। बेपत्ता लोकांचा सध्या शोध सुरू आहे। दिल्लीमधल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा 3रा टप्पा लागू करण्यात आलाय। दिल्लीमध्ये अनावश्यक बांधकामांवर आणि तोडफोडीवर आता बंदी घालण्यात आलेली आहे। कोरोनाचा धोका वाढता असतानाच आता गाझियाबादजवळ ब्लॅक फंगसचा एक रुग्ण सापडलाय। एका महिलेला ब्लॅक फंगसची लागण झालेली आहे। महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जम्मू काश्मीरच्या पूंछ परिसरात पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावलाय। पूंछ परिसरात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला असून यामध्ये आरडीएक्स, चीनी बनावटीची पिस्तुलं आणि दारुगोळ्यांचा समावेश आहे। हरियाणातल्या बाद खालसा इथल्या गुरुद्वारा परिसरात काही लोकांनी तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झालेत। या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये काही लोक खुलेआम तलवार घेऊन वावरताना दिसतायत। गुजरातच्या नवसारीमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झालाय। हृदयविकाराच्या झटक्यानं बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बसनं कारला धडक दिली, ज्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले। चीनमध्ये गेल्या 24 तासात कोरोनामुळे 9000 जणांचा मृत्यू झालाय। कोरोनामुळे चीनमधली परिस्थिती बिकट बनत चाललेली आहे। अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्याचं भयावह दृश्य समोर आलेलं आहे। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। बलुचिस्तानवर कब्जा करण्यासाठी पाकिस्तानकडनं सतत कुरापती सुरू आहेत। याला बलुचिस्तानकडनं देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। तुर्कस्तानमधल्या एका हॉटेलमध्ये भीषण स्फोट झाल्यानं गोंधळ उडाला। या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जण जखमी झालेत। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय। सिरियामध्ये तेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर रॉकेट हल्ला झालाय, ज्यामध्ये 10 जण ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत। या हल्ल्यामागे आयसिस या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त होतोय। चीनसोबत तणाव सुरू असताना अमेरिकेनं तैवानला आधुनिक शस्त्रास्त्र पुरवण्याला मंजुरी दिलेली आहे। अमेरिका तैवानला
व्हॉल्कॅनो अँटी टँक सिस्टीम आता पुरवणार आहे. स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नंतर आपण इतरही काही महत्त्वाच्या स्पीड न्यूज पाहूया. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी राजस्थानमध्ये गेलेले आहेत. विकीनं राजस्थानमधील काही खास फोटो शेअर केलेत. विकी कतरिनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर येते आहे. त्यांच्या लग्नाला मोजक्याच नातेवाईकांना आमंत्रण दिलं जाणार असल्याचंही समजतंय. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सिद्धार्थ आणि कियारा लग्न करणार असल्याची माहिती आहे. नागराज मंजुळेंचा घर बंदूक बिर्याणी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालंय. नागराज मंजुळे या चित्रपटात अभिनेता आणि निर्माता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्या उंचाई चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. आता उंचाई हा चित्रपट OTTवर देखील प्रदर्शित होईल. 6 जानेवारी 2023 पासून उंचाई चित्रपट OTTवरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. द लेजंड ऑफ मौला जट हा पाकिस्तानी सिनेमा 30 डिसेंबरला भारतामध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र या सिनेमाची रिलीज डेट आता पुढे ढकलली गेली आहे. या सिनेमाला भारतात विरोध होत असून मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली होती. आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त